नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जो ऐकायला खूप साधा वाटेल, पण जर तुम्ही खोलवर जाऊन बघितलं तर तुमचं संपूर्ण आयुष्यच या एका प्रश्नाने बदलू शकतं. तुम्ही रोज कोणते शब्द बोलता? म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या शब्दाचा वापर करता? विशेष करून पैशांबद्दल बोलताना तुम्ही नेमके कोणते शब्द वापरता? मित्र हो, कदाचित तुम्ही विचार कराल की शब्दात काय ठेवलंय? शब्द म्हणजे फक्त शब्दच तर असतात. पण नाही मित्र हो. शब्द म्हणजे फक्त शब्दच नसतात. शब्द म्हणजे व्हायब्रेशन आहेत. शब्द म्हणजे एनर्जी आहे. शब्द म्हणजे क्रिएशनचं मूळ आहे. शब्द म्हणजे आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. बायबलमध्ये पहिलं वाक्य आहे की इन द बिगिनिंग वॉज द वर्ड. म्हणजे सुरुवातीला शब्द होता. वेदांमध्ये काय म्हटलंय? तर वाचा वय ब्रह्म, म्हणजे शब्द ब्रह्म आहेत. कुराणमध्ये म्हटलं आहे की कुन फया कुन, म्हणजे असो असं म्हणताच ते तसं होतं. सगळ्या धर्मांमध्ये, सगळ्या शास्त्रांमध्ये एकच सत्य सांगितलेलं आहे. शब्दांची शक्ती ही अमर्याद असते, असं तिथे सांगितलेलं आहे. तुम्ही जे बोलताय ना, तेच घडत असतं. आणि आज मी तुम्हाला सांगतो की गरिबी आणि श्रीमंती यात फरक घडवून आणणारी गोष्ट म्हणजे तुमचं शिक्षण नाही, तुमचं टॅलेंट नाही, तुमचं लक देखील नाही, तर गरिबी आणि श्रीमंती यात फरक घडवून आणणारी गोष्ट म्हणजे तुमचे शब्द. गरीब माणूस रोज काही शब्द बोलतो आणि हे शब्दच त्याला गरीब ठेवतात. आणि श्रीमंत माणूस काही शब्द बोलतो जे त्याला श्रीमंत करत असतात. आजचा विषय आहे, तुमच्या जिभेवरचे शब्द तुमच्या खात्यातले पैसे ठरवतात. तुम्ही बोलता तेच तुम्ही बनता. आणि जे 5 शब्द मी आज सांगणार आहे ते तुम्हाला घरातून काढून टाकायचे आहेत. आणि जर का तुम्ही तुमच्या घरातून ते काढून टाकलेत की तुमच्या घरातही पैसा यायला सुरुवात होईल मित्र हो. माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला श्रीमंत माणसाचे 5 शब्द सांगणार आहे, जे तुम्ही आजपासूनच तुमच्या बोली भाषेमध्ये आणायला सुरुवात करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, ज्या माणसाने शब्द बदलले मग त्याचं नशीबही बदललं. अमरावतीचा राकेश, त्याचं वय 38 वर्ष. तो एका छोट्या दुकानात सेल्स बॉय होता. महिन्याचा पगार 12,000 एवढाच होता. त्याची बायको माधुरी होती आणि त्यांना 2 मुले देखील होती. हे सगळे एका भाड्याच्या 1 रूम किचन मध्ये राहत होते. राकेशचं आयुष्य सतत एका तणावातच चालू होतं. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार येतो आणि दुसऱ्या आठवड्यात तो लगेच संपतो. आणि तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अक्षरशः त्याला कर्जावर जगावं लागतं. मग इथे राकेशची एक वाईट सवय देखील होती बरं का. राकेश रोज काही शब्द बोलायचा. माझ्याकडे पैसेच नाहीत, आमच्या नशिबातच नाही, श्रीमंत लोक म्हणजे सगळे लुटारू असतात, पैसा हातात टिकतच नाही हो, हे आम्हाला परवडणार नाही हो. हे शब्द जणू काही त्याचे मंत्रच होते. रोज दिवसातून निदान 10 वेळा तरी तो हेच वाक्य रिपीट करत म्हणायचा. कधी त्याची मुलं म्हणायची, बाबा मला नवीन शूज हवे, मला शाळेत नवीन शूजची आवश्यकता आहे. मग राकेश म्हणायचा, पैसेच नाहीयेत. बायको म्हणायची, अहो आपलं स्वतःचं घर घ्यायला हवं. राकेश म्हणायचा, ते आपल्या नशिबातच नाहीये. मित्र म्हणायचे, तुझ्यात तर एवढा टॅलेंट आहे, तू बिझनेस का नाही करत? मग राकेश म्हणायचा, त्यासाठी पैसा कुठून येणार? आणि मग बिझनेस मध्ये लुटारपणा करायचा का? एके दिवशी रस्त्यात जात असताना अचानक राकेशचा एक जुना शाळेचा मित्र त्याला भेटला. त्याचं नाव होतं अनुज. अनुज याच शहरात एक छोटं प्रिंटिंग प्रेस चालवायचा. मग त्याचा बिझनेस मात्र खूप चांगला चालायचा बरं का. त्याचं स्वतःचं घर होतं, गाडी देखील होती. राकेश विचारतो, अनुज तू हे सगळं कसं केलंस रे? अनुज हसला. तो म्हणाला, राकेश मी फक्त एक गोष्टच बदलली. मग राकेश म्हणाला, अरे कोणती गोष्ट बदलली? अनुज म्हणाला,
मी माझे शब्द बदलले. राकेश म्हणाला, शब्द बदलले म्हणजे? अनुज म्हणाला, मला तुझा स्वभाव माहिती आहे राकेश. म्हणजे तू रोज पैशांच्या संदर्भात काय म्हणतोस बरं? राकेश थोडा विचारात पडला आणि विचार करतो आणि तो म्हणतो की मी काय म्हणतो बरं? काय साधं, की पैसे नाहीत, परवडत नाहीत, असंच काहीतरी. अनुज म्हणाला, बरोबर. आणि मीही हेच म्हणायचो. 10 वर्षापूर्वी मी देखील तुझ्यासारखाच होतो. पण एके दिवशी मला एक गोष्ट ऐकायला मिळाली. मी एका सेमिनारमध्ये गेलो होतो आणि तिथे गेलेलो असताना तिथला स्पीकर मला म्हणाला होता की तुम्ही जे बोलता तेच बनता. त्या दिवशी तो जो बोलला त्याने मला हे जाणवलं की माझ्या स्वतःच्या शब्दांनीच मी स्वतःला गरीब बनवत आहे. राकेश म्हणाला, पण ते तर शब्दच असतात ना रे, यात काय एवढं? अनुज म्हणाला, नाही रे राकेश, शब्द फक्त शब्दच नसतात. शब्द म्हणजे एक प्रोग्रामिंग आहे आपल्या ब्रेनची, आपल्या सबकॉन्शियस माइंडची. तू रोज म्हणतोस पैसे नाहीयेत, तर तुझं ब्रेन काय करतं? ते पैसे येण्याचे मार्ग शोधत तर नाहीच, तर या उलट तू जे काही बोलतोयस ते कन्फर्म करतं आणि म्हणतं हो, पैसे नाहीत. आणि मग खरंच पैसे तुझ्याकडे येतही नाहीत. राकेश हे ऐकून शांत झाला. मग अनुज परत बोलला की मग मी एक काम केलं, मी माझे शब्दच बदलले. पैसे नाहीत ऐवजी पैसे कसे येतील, परवडत नाही ऐवजी मी हे मला कसं अफोर्ड करता येईल, आमच्या नशिबात नाहीये याऐवजी माझं नशीब मी लिहीन. अशा प्रकारे मी हे शब्दच बदलले. आणि काय सांगू मित्रा, अगदी चमत्कारच घडून आला. माझे शब्द बदलले की तिकडे माझे विचार बदलले. माझे विचार बदलले की तिकडे माझ्या कृतीत देखील बदल झाला. माझ्या कृती बदलल्या की त्यातून येणारा परिणामही बदलला. राकेशला हे ऐकून काहीतरी आतून हालचाल झाल्यासारखं फील झालं. तो म्हणाला, मी 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 देखील हे प्रयत्न करतो. अनुजने म्हटलं, "हं, फक्त प्रयत्नच नको मित्रा, हे करूनच दाखव. फक्त 21 दिवस, फक्त 21 दिवसांसाठी तुझे शब्द बदल आणि बघ काय होतं ते." मग राकेशने ठरवलं आणि त्या दिवसापासून राकेशने आपले शब्द कॉन्शियसली बदलायला सुरुवात केले. मुलं म्हणायची, बाबा मला नवीन शूज हवेत हो. राकेश म्हणायचा, आता थोडासा स्ट्रगल करत करत म्हणायचा की ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो पैशाचं काय ते. बायको म्हणायची, आपल्याला घर घ्यायला हवं हो. राकेश म्हणायचा, होईल होईल, मी तसं एक प्लॅन बनवतो. सुरुवातीला त्याला हे खूप कठीण जात होतं, कारण त्याची जुनी सवय म्हणजेच पैसे नाहीत हे म्हणणं अशी होती. पण राकेश नेहमी स्वतःला हे म्हणण्याच्या आधी थांबवायचा आणि म्हणायचा की पैसे येतील, मी मार्ग शोधेन. आणि मित्र हो, पुढच्या 6 महिन्यात काय झालं ते ऐका. राकेशचा बॉस त्याला विचारतो, एक नवीन ब्रांच मॅनेज करायची आहे, तुझ्याच्याने करणं होईल का? इथे जुना राकेश असला असता तर तो म्हणला असता की नाही, माझ्याने जमणार नाही. पण ह्या नव्या राकेशने म्हटलं, होय, मलाही शिकायचंय, मीही करेन. त्याला नवीन ब्रँचचा इन्चार्ज बनवण्यात आलं. पगार 12,000 वरून 22,000 झाला. पण राकेश इथेच थांबला का हो? नाही. त्याने साईड बिझनेसला सुरुवात केली. हे बिझनेस होतं ऑनलाईन रिसेलिंगचं. मग 1 वर्षात ते 15,000 एक्स्ट्राचं इन्कम त्याला येऊ लागलं. मग 2 वर्षांनी राकेशने स्वतःचं छोटं एक रिटेलचं स्टोअर देखील उघडलं. आज 5 वर्षांनी राकेशचं ते स्टोअर अगदी सुंदर, अगदी चांगलं चालत आहे. त्याचं मंथली इन्कम अगदी 80,000च्याही पुढे गेलेलं आहे. त्याने आता तर स्वतःचा 2 BHK फ्लॅट देखील घेतलाय मित्र हो. राकेश आज म्हणतो की मी एकच गोष्ट बदलली, माझे शब्द. पैसे नाहीत ऐवजी पैसे कसे येतील हा एक शब्द बदल झाला आणि माझं आयुष्यच बदललं. कारण शब्द बदलले की विचार बदलले, विचार बदलले की कृती बदलल्या आणि त्यामुळेच रियालिटी बदलली. वर्ड्स क्रिएट रियालिटी. शब्द रियालिटी कसे बनवतात? सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी.
मित्र हो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शब्दांनी रियालिटी कशी बदलते? हे काय जादू आहे का? तर नाही मित्र हो, हे एक सायन्स आहे आणि त्यासोबतच त्याला एका स्पिरिच्युअलिटीची जोड आहे. तर चला या दोन्ही बाजूंनी याकडे बघूया. सायन्स, न्यूरोसायन्स काय सांगतं? तुमच्या ब्रेनमध्ये रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम म्हणजे RAS असतं. ते एक फिल्टर सिस्टीम असतं. दिवसभरात तुमच्या ब्रेनला लाखो प्रकारची माहिती मिळत असते, पण तुम्हाला सगळं प्रोसेस करता येत नाही. म्हणूनच RAS हे काय करतं, तर ते तुम्हाला फक्त तेच दाखवतं जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट वाटतं. आता तुम्हाला इम्पॉर्टंट काय वाटतं? तर तुम्ही जे वारंवार बोलता, नेहमी ज्या प्रकारचे विचार करता त्या गोष्टी. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन कार घ्यायचं ठरवलंय. तुम्ही विचार करता की मला रेड कलरची कार हवी आहे आणि मग अचानक तुम्हाला रोडवर सगळीकडे रेड कार्सच दिसायला लागतात. पण का? कारण तुमच्या RAS ने रेड कार्सला इम्पॉर्टंट असं मार्क केलेलं असतं. त्यामुळे तो फक्त तेच दाखवायला लागतो. अगदी तसंच तुमच्या पैशांबद्दलही असतं. जर तुम्ही रोज स्वतःला म्हणत असाल की माझ्याकडे पैसेच नाही, तर तुमचं RAS काय करतं माहितीये का? ते तुम्हाला पैसे कमवायच्या ऑपॉर्च्युनिटीज दाखवत नाही, तर या उलट ते तुम्हाला फक्त स्कार्सिटीज दाखवतं. स्कार्सिटी म्हणजे दुर्मिळता. त्या वस्तूंची कमीच दाखवत असतं. ते म्हणायला लागतं की बघ, इथेही पैसे नाहीत, तिथेही नाहीत. पण जेव्हा तुम्ही म्हणायला लागता की माझ्याकडे पैसे येत आहेत, तेव्हा तुमचं RAS काय करतं? ते तुम्हाला विविध ऑपॉर्च्युनिटीज दाखवायला लागतं. ते म्हणायला लागतं की बघ, इथूनही पैसे कमवता येतील. बघ, ही एक आयडिया आहे, म्हणजे इथूनही तुला पैसे जनरेट करता येतील. म्हणजे तुम्ही जे काही बोलता तेच तुमचं ब्रेन शोधत असतं. डॉक्टर कॅरोलिन लीफ, न्यूरोसायंटिस्ट, आता हे काय म्हणतात ते बघूया. डॉक्टर कॅरोलिन लीफ यांनी 21 दिवसांची एक स्टडी केली. त्यांनी दाखवलं की एकच विचार किंवा शब्द 21 दिवस सलग रिपीट केलात तर तुमच्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होत असतात. आता याचा अर्थ काय? तर तुमची जुनी सवय बदलते, तुमचं थिंकिंग पॅटर्न बदलायला लागतं आणि अशा प्रकारे तुमची रियालिटी देखील बदलते. द वॉटर एक्सपेरिमेंट, डॉक्टर मजारू इमाटो. डॉक्टर मजारू इमाटो हे जपानी सायंटिस्ट होते. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे, तो खूप जगप्रसिद्ध झालेला आहे. त्यांनी पाणी घेतलं आणि त्याला उद्देशून वेगवेगळे शब्द ते बोलले आणि नंतर ते पाणी फ्रीज करून त्याचे क्रिस्टल्स बनवले. ज्या पाण्याला लव्ह यू, थँक यू, ब्युटिफुल अशा प्रकारचे शब्द बोलून त्यांचे क्रिस्टल्स बनवण्यात आले होते, ते क्रिस्टल्स अतिशय सुंदर आणि अतिशय सिमेट्रिकल होते. पण या उलट ज्या पाण्याला हेट, अगली, आय हेट यू अशा प्रकारचे शब्द बोलून त्यांचे क्रिस्टल्स तयार केले गेलेले होते, ते मात्र अगदीच विस्कटलेले, अगदीच केऑटिक होते. मित्र हो, आता तुम्हीच विचार करा, तुमचं शरीर हे 70% पाण्याने भरलेलं आहे. तुम्ही स्वतःला पैशांबद्दल जर नकारात्मक बोलत असाल, तर ते शब्द तुमच्या शरीरातल्या, तुमच्या मनातल्या, तुमच्या रियालिटी मधल्या प्रत्येक सेलला अफेक्ट करायला लागतात. स्पिरिच्युअलिटी, आता स्पिरिच्युअलिटीमध्ये शास्त्रांनी काय सांगितलंय ते बघूया. ऋग्वेदात म्हटलंय, वाचस्पतीम यज्ञियम, म्हणजे वाणीचा स्वामी देव आहे. म्हणजे वाणी ही दैवी शक्ती आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, म्हणजे सत्य बोला, प्रिय बोला, कारण शब्दांची शक्ती ही अमर्याद आहे. बायबलमध्ये प्रोवर्ब्स 18:21 इथं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की डेथ अँड लाईफ आर इन द पॉवर ऑफ द टंग. जीवन आणि मृत्यू दोन्ही जिभेच्या अधिकारात आहेत. आता बुद्धांनी देखील म्हटलंय, वर्ड्स हॅव द पॉवर टू बोथ डिस्ट्रॉय अँड हील. व्हेन वर्ड्स आर बोथ ट्रू अँड काइंड दे कॅन चेंज द होल वर्ल्ड. सगळे धर्म, सगळे शास्त्र एकच सत्य सांगतात मित्र हो, शब्दांची शक्ती ही अमर्याद आहे. तुम्ही जे बोलता तेच बनता.
गरीब माणसाचे 5 शब्द ज्यांनी तुम्हाला गरीब बनवलंय. मित्र हो, आता मी तुम्हाला ते 5 वाक्य, 5 शब्द सांगतो जे गरीब माणूस रोज स्वतःला बोलतो आणि ज्यामुळे तो गरीब राहतो. हे शांतपणे ऐका आणि ऐकताना स्वतःला विचारा की मी हे शब्द बोलतो का? गरीब शब्द 1, पैसे नाहीत. हा सगळ्यात कॉमन शब्द आहे बरं का. मला ते घ्यायचं आहे, पैसे नाहीत. चल बाहेर जाऊन येऊया, पैसे नाहीत. मुलाला एक कोर्स करायचा आहे, पैसे नाहीत. पैसे नाहीत, पैसे नाहीत. पैसे नाहीत हा शब्द तुमच्या ब्रेनला काय सांगतो? तो बोलतो की तू गरीब आहेस, तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तुझ्याकडे कधी पैसे येणारही नाहीत. हा शब्द एक कन्फर्मेशन आहे मित्र हो, गरीबाचा कन्फर्मेशन. आणि तुमचं ब्रेन त्या कन्फर्मेशनलाच रियालिटी बनवायला लागतं. मग इथे याऐवजी काय म्हणायचं? तर आत्ता पैसे नाहीत, पण मी ते पैसे कसं मिळवू शकतो? किंवा हे घेणं माझ्यासाठी महत्वाचं आहे का? जर हो, तर मी ते कसं मिळवायचं? यात फरक दिसतोय ना? आता गरीब शब्द 2, आमच्या नशिबातच नाही. हा शब्द सगळ्यात धोकादायक आहे मित्र हो. आमचं स्वतःचं घर कधी होणार? आमच्या नशिबातच नाही. आपण कधी फॉरेन ट्रिपला जाऊ? आमच्या नशिबातच नाही. आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण होईल का? आमच्या नशिबातच नाही. हा शब्द म्हणजे स्वतःला पॉवरलेस बनवणं असं होतं मित्र हो. तुम्ही म्हणता मी काहीच करू शकत नाही कारण माझं नशीबच वाईट आहे, देवाने मला असंच केलंय. तुम्ही स्वतःला विक्टीम बनवताय आणि एक विक्टीम कधीच विजयी होऊ शकत नाही मित्र हो. तर मग आता याऐवजी काय म्हणायचं? तर हे माझ्या नशिबात आहे की नाही हे मला माहित नाही, पण मी माझं स्वतःचं नशीब स्वतःच लिहीन. मी प्रयत्न करेन. बघा इथे फरक दिसतोय ना? गरीब शब्द 3, श्रीमंत लोक सगळे लुटारू असतात. हा शब्द जलसी आणि मनातल्या द्वेषामधून येतो मित्र हो. त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले? नक्की लुटारूपणाच केला असेल. ते लोक खूप श्रीमंत आहेत, नक्की काहीतरी इल्लीगलच केलेलं असेल. हा शब्द तुम्हाला काय शिकवतो माहितीये का? तुम्हाला हा शिकवतो की पैसा म्हणजे वाईट गोष्ट आहे, श्रीमंती म्हणजे अनैतिक गोष्ट आहे. आणि जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस मध्ये पैसा इज इक्वल टू वाईट हा विश्वास बसतो, तेव्हा तुम्ही कधीच पैसा अट्रॅक्ट करू शकत नाही. कारण तुम्ही स्वतः वाईट बनायला तयार कधीच नसता. याऐवजी काय म्हणायचं? तर पैसा न्यूट्रल आहे. चांगले लोकही श्रीमंत असू शकतात. मी देखील चांगलाही असेल आणि श्रीमंतही असेल. बघा फरक दिसतोय ना? गरीब शब्द 4, पैसा हातात टिकतच नाही. आता हा शब्द एक पॅटर्न कन्फर्म करत असतो. काल पगार आला, आज तो संपला. पैसा हातात टिकतच नाही हो. जमा केलं पण खर्चही झालं. पैसा हातात टिकतच नाही हो. हा शब्द तुमच्या सबकॉन्शियसला काय प्रोग्राम करतो माहितीये का? हा शब्द तुम्हाला शिकवतोय की पैसा तुझ्याकडे येतो खरा, पण तो लगेच जातोही. त्यामुळे पैसा तुझ्याकडे राहूच शकत नाही. आणि मग तुमचं सबकॉन्शियस काय करतं माहितीये का? ते मुद्दाम तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये घालतं जिथे विनाकारण पैसा खर्च होतो. अनएक्सपेक्टेड बिल्स, अचानक निघालेला खर्च, कोणीतरी पैसे मागणारा येतो. हे सगळं करून तुमचं सबकॉन्शियस तुम्हालाच कन्फर्म करून देतं की बघ, पैसा टिकतच नाही म्हणत होतास ना, बरोबर पैसा टिकतच नाही. मग आता याऐवजी म्हणायचं तरी काय? तर पैसा माझ्याकडे येतो आणि वाढतो. मी पैसा हुशारीने वापरतो. मी पैसा सेव्ह करतो आणि इन्व्हेस्ट देखील करतो. बघा फरक दिसतंय ना? गरीब शब्द 5, हे आमच्याकडे परवडणारच नाही. मित्र हो, हा शब्द सगळ्यात लिमिटिंग आहे. ही गाडी बरीच छान आहे, पण आमच्याने हे परवडणारच नाही. मुलाला या शाळेत घालायला हवं, पण आमच्याने हे परवडणारच नाही. हे घर मला आवडलं बरं का, पण आमच्याने हे परवडणारच नाही. हा शब्द कन्व्हर्सेशनला लगेच बंद करतो. हा शब्द थिंकिंगला पण बंद करून टाकतो. तुम्ही परवडणार नाही म्हणताच तुमचं ब्रेन ते शोधणं बंदच करतं, तिथेच बंद करून टाकतं. ते म्हणतं ठीक आहे बाबा,
परवडत नाही म्हणतोयस ना, तर इथेच मी थांबतो. काही मार्ग देखील मी शोधणार नाही. मग याऐवजी म्हणायचं तरी काय? तर हे आत्ता परवडत नाही, पण मला हे अफोर्ड कसं करता येईल? इथे कोणता मार्ग आहे? आपण काय करू शकतो? हा प्रश्न तुमच्या ब्रेनला सोल्युशन शोधायला लावतो. बघा, फरक दिसतोय ना? श्रीमंत माणसाचे 5 शब्द ज्यांनी त्यांना श्रीमंत बनवलं. मित्र हो, आता मी तुम्हाला श्रीमंत माणसाचे 5 शब्द सांगतो. जितकं होईल तितकं हे शब्द तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये आणा. रोज यांना वापरा. सुरुवातीचे 21 दिवस तरी हा सराव नक्की करा. श्रीमंत शब्द 1, पैसे कसे येतील? पैसे नाहीत ऐवजी श्रीमंत माणूस विचारतो, पैसे कसे येतील? हा प्रश्न पॉवरफुल प्रश्न आहे. कारण प्रश्न विचारलात की तुमचं ब्रेन त्याचं उत्तर शोधतच. पैसे नाहीत ही एक स्टेटमेंट झाली. ब्रेन म्हणतं, ठीक आहे, पैसे नाहीत ना, तर ठीक आहे, नाही तर नाहीत. पण पैसे कसे नाही येतील? हा एक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू, तेव्हा ब्रेन म्हणतं, चल आपण याचं सोल्युशन शोधूया. आणि मग वेगवेगळ्या आयडियाज तुमच्या ब्रेनमध्ये यायला लागतात. जिथे तिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. चांगल्या लोकांशी कनेक्शन होतात. रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक, ते म्हणतात, पुअर डॅड म्हणायचा मला ते परवडत नाही, पण रिच डॅड म्हणायचा मला ते कसं परवडेल? बघा, फरक दिसतोय ना? श्रीमंत शब्द 2, माझं नशीब मी लिहील. आमच्या नशिबात नाहीये ऐवजी श्रीमंत माणूस म्हणतो, माझं नशीब माझ्या हातात आहे. हा शब्द स्वतःला सगळी पॉवर देतो. तो म्हणतो, माझ्या आयुष्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. माझं नशीब कोणीही लिहिलेलं नाही, त्यामुळे ते मी लिहीन. नेपोलियन हिल, थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे लेखक आहेत. ते म्हणतात, तुमच्या विचारांनी तुमचं नशीब ठरत असतं आणि तुम्ही तुमचे विचार निवडू शकता. श्रीमंत शब्द 3, पैसा चांगल्या लोकांकडेही येतो. श्रीमंत लोक लुटारू असतात असं म्हणण्याऐवजी श्रीमंत माणूस म्हणतो, पैसा चांगल्या लोकांकडे येतो जे ते चांगल्या कामासाठी वापरतात. हा बिलीफ बदलणं हेच सगळ्यात ट्रान्सफॉर्मेशनल आहे. कारण जेव्हा तुम्ही पैशांबद्दल पॉझिटिव्ह विश्वास ठेवता, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस पैसा अट्रॅक्ट करायला रेडी असतं. टी हार्व एकर, द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड, ते म्हणतात, गरीब लोक पैशांबद्दल वाईट विचार करतात आणि श्रीमंत लोक पैशांबद्दल चांगले विचार करतात. श्रीमंत शब्द 4, पैसा माझ्याकडे येतो आणि वाढतो. पैसा हातात टिकतच नाही. याऐवजी श्रीमंत माणूस म्हणतो, पैसा माझ्याकडे येतो, तो राहतो आणि मल्टिप्लाय देखील होतो. हा एक अफर्मेशन आहे आणि अफर्मेशन्स हे नेहमी काम करत असतात. लुईज हे फेमस ऑथर आहेत. त्या म्हणतात, मी श्रीमंत आहे, मी प्रॉस्परस आहे, पैसा माझ्याकडे येतो, तेही अगदी सहजपणे. त्या हे रोज म्हणायच्या आणि अशा प्रकारे ते हळूहळू फायनान्शियली सक्सेसफुल देखील झाल्या. श्रीमंत शब्द नंबर 5, मला हे कसं अफोर्ड करता येईल? हे परवडणार नाही ऐवजी श्रीमंत माणूस विचारतो, मला हे कसं अफोर्ड करता येईल? पुन्हा हा एक प्रश्न आहे आणि प्रश्नांनी ब्रेन काम करत असतं. स्टीव्ह जॉब्स, इलॉन मस्क, बिल गेट्स या सगळ्यांनी स्वतःला असेच प्रश्न विचारले. हे कसं शक्य करू शकतो? हे कसं अफोर्ड करू? आणि त्यांच्या ब्रेनने त्यांना उत्तर दिलं. तुमची लँग्वेज ऑडिट, तुम्ही कोणते शब्द वापरता? मित्र हो, आता एक महत्वाचं काम करूया, लँग्वेज ऑडिटचं काम. पुढचे 7 दिवस तुम्ही कोणते शब्द बोलता ते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. एक छोटी वही घ्या. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पैशांबद्दल काही बोलाल ते लिहून ठेवा. उदाहरणार्थ, पैसे नाहीत 3 वेळा, परवडणार नाहीत 2 वेळा, नशिबात नाहीये 1 वेळा. असं झालं की तिथं त्याच्या पुढे लिहून ठेवायचं. मग 7 दिवसांनी ती वही बघा. मग तुम्हाला त्यात एक पॅटर्न दिसेल. तुम्ही सगळ्यात जास्त कोणते निगेटिव्ह शब्द वापरता ते ओळखा आणि कॉन्शियसली ते बदला. शब्द कसे बदलायचे? 21 डेज चॅलेंज. मित्र हो, आता मी तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड चॅलेंज देतो. 21 दिवसाचा हा चॅलेंज आहे. 21 डेज लँग्वेज ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. डे 1 to 7 अवेअरनेस. इथे पहिल्या आठवड्यात तुम्ही फक्त अवेअर व्हा.
तुम्ही काय बोललात ते लक्षात ठेवा. जेव्हा निगेटिव्ह शब्द बोलणार असाल तेव्हा वेळीच स्वतःला थांबवा. डे 8 to 14 रिप्लेसमेंट. दुसऱ्या आठवड्यात निगेटिव्ह शब्दांना पॉझिटिव्ह शब्दांनी रिप्लेस करा. पैसे नाहीत तर पैसे कसे येतील, परवडत नाहीत याला मी कसं अफोर्ड करू शकतो, नशिबात नाहीये याला मी हे करूनच दाखवेल. डे 15 to 21 अफर्मेशन्स. तिसऱ्या आठवड्यात रोज सकाळी 5 अफर्मेशन्स म्हणा. नंबर 1, पैसा माझ्याकडे सहजपणे येतोय. नंबर 2, मी श्रीमंत होण्यास पात्र आहे. नंबर 3, माझं नशीब माझ्या हातात आहे. नंबर 4, पैसा चांगल्या लोकांकडे येतो आणि मी चांगला आहे. नंबर 5, मी फायनान्शियली फ्री होत आहे. रिअल ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज, ज्यांनी शब्द बदलून त्यांचं आयुष्यही बदललं. मित्र हो, मी तुम्हाला आणखी 2 छोट्या पण पॉवरफुल स्टोरीज सांगतो. स्टोरी नंबर 1, सोलापूरची शीतल. शीतल, तिचं वय वर्ष 32 होतं. ती एक गृहिणी होती. तिच्या नवऱ्याचं इन्कम खूप कमी होतं. तिच्या आयुष्यात रोज तणाव होता. यात शीतलला एक मंत्रच जणू तिच्या मनात जडला होता. आमच्याकडे पैसेच नाहीत, आम्ही गरीबच आहोत. एके दिवशी तिने एक व्हिडिओ बघितला. शब्दांमध्ये असलेल्या पॉवर बद्दलचा हा व्हिडिओ होता. मग तिने ठरवलं पुढचे 21 दिवस आपले शब्द बदलायचे. ती म्हणायला लागली, पैसा येतोय, मी प्रॉस्परस आहे. सुरुवातीला तिला हे खोटं वाटायचं, पण तिने हे कंटिन्यू केलं. 15व्या दिवशी तिला एक आयडिया आली. तिला घरीच बसून ऑनलाईन ट्युटोरियल करता येईल आणि एक नवी स्किल डेव्हलप करता येईल याबद्दलची ती आयडिया होती. तिने ते सुरू केलं. मग त्यातूनच तिला घर बसल्या काम मिळालं. आज तिची मंथली इन्कम 25,000 पर्यंत गेलेली आहे. ती म्हणते, शब्द बदलले की विचार बदलले, विचार बदलले की कृती बदलल्या आणि कृती बदलली की आयुष्यच बदललं. स्टोरी नंबर 2, नाशिकचा विक्रम. विक्रम, त्याचं वय 45 वर्ष. तो एक ऑटो ड्रायव्हर होता. CBS ते पाथर्डी फाटा या दरम्यान तो दररोज 12 ते 14 तास काम करायचा. महिन्याला 18,000 इन्कम होतं त्याचं. पण विक्रमच्या मनात एक मंत्रच होता. आमच्या नशिबात मोठं असं काही लिहिलंच नाही हो. त्याच्या मुलाने त्याला सांगितलं, बाबा तुम्ही असं बोलू नका, शब्दांमध्ये खूप पॉवर असते हो. विक्रमला आधी हसू आलं, पण मुलाने आग्रह केलं म्हणून विक्रमने थॉट एक्सपेरिमेंट म्हणून तर का होईना स्वतःचे शब्द बदलले. नशिबात नाहीये ऐवजी मी माझं भविष्य घडवेन असं तो म्हणायला सुरुवात केला. 1 महिन्यानंतर विक्रमला एक आयडिया आली. ऑटोमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट्स लावायचं, कंपनीला अप्रोच करायचं. त्याने तसंच केलं. आज त्याला या ॲड्स मधून मंथली 8,000 एक्स्ट्रा इन्कम होतंय. आणि यासोबतच त्याने एक नवीन ऑटो देखील घेतली. ती दुसऱ्या ड्रायव्हरला तो देतो आणि त्यातून आणखी 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा इन्कम होऊ लागले. विक्रम म्हणतो, मी नशिबावर तर विश्वास ठेवत नाही, पण जेव्हा शब्दांवर विश्वास ठेवायला लागलो ना, तेव्हाच माझं जीवन बदललं. शेवटचं मनापासून बोलणं तुमच्या जिभेची शक्ती. तर मित्र हो, आज आपण एका अत्यंत प्रॅक्टिकल, अत्यंत ॲक्शनेबल विषयावर बोललेलो आहोत. कदाचित तुम्ही म्हणाल, फक्त शब्द बदलूनच काय होणार? पण मी तुम्हाला म्हणतो, तुमचे शब्द तुमची सगळ्यात मोठी संपत्ती बनू शकेल किंवा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू देखील बनू शकेल. प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलता तो एक बीज आहे. तुम्ही रोज पैसे नाहीत बोलता, तुम्ही गरिबीचं बीज पेरत आहात. तुम्ही रोज पैसे येतायत बोलता, तुम्ही समृद्धीचं बीज पेरतात. आणि जे बीज तुम्ही पेराल तेच उगवतं. शब्द म्हणजे सृजनाची शक्ती. शब्द म्हणजे ब्रह्म. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, वाचा निरोप घे करना, जीवलगी वर्तना. वाणीचा योग्य वापर करा, ती जीवनावर परिणाम करते. एक शेवटचं वाक्य सांगतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. तुमच्या घरात श्रीमंती येणार की गरिबी राहणार हे तुमच्या बँक बॅलन्सने ठरत नाही, तर तुमच्या जिभेने ठरतं. तुम्ही जे बोलता तेच बनता. तुम्ही जे बोलत राहता तेच घडत राहतं. आजपासून तुमचे शब्द बदला आणि स्वतःचं आयुष्य बदलताना स्वतःच बघा. छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. मित्र हो, आज रात्री एक काम करा. एक कागद घ्या
त्याच्या डाव्या बाजूला लिहा, मी आतापर्यंत हे निगेटिव्ह शब्द बोललो. आणि उजव्या बाजूला लिहा, आजपासून मी हे पॉझिटिव्ह शब्द बोलेन. उदाहरणार्थ ओल्ड कडे लिहायचं पैसे नाहीत, मग न्यू कडे लिहायचं पैसे कैसे येतील, मग ओल्ड कडे लिहायचं मला परवडत नाही, न्यू कडे लिहायचं कसं अफोर्ड करू, इकडे लिहायचं नशिबात नाहीये, दुसरीकडे लिहायचं मी करूनच दाखवेन. हा कागद तुमच्या रूम मध्ये कुठेतरी भिंतीवर चिटकवा. रोज येता जाता त्याकडे बघा. रोज प्रॅक्टिस करा. कमेंट मध्ये लिहा, मी माझे शब्द बदलतोय आणि माझं आयुष्यही बदलणार आहे. आणि 21 दिवसांनी परत या व्हिडिओवर या आणि कमेंट मध्ये लिहा, डे 21 मी शब्द बदलले, काहीतरी बदललंय. मला वाट बघायला आवडेल मित्र हो. आणि जर या व्हिडिओ मधलं तुम्हाला काहीतरी मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ त्या एका माणसाला नक्की शेअर करा जो रोज पैसे नाहीत असं म्हणत असतो. कदाचित तुमचा हा एक शेअर त्याचं आयुष्य बदलेल. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शब्द जागरूकपणे निवडा, शब्द प्रेमाने बोला, शब्द शक्तीने वापरा, कारण तुमची जीभ ही तुमच्या विनाशाचं कारण आहे की तुमची सगळ्यात मोठी संपत्ती हे तुम्हीच ठरवत असता. तुमच्या समृद्धीसाठी, तुमच्या यशासाठी, तुमच्या नव्या शब्दांसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्र हो. धन्यवाद मित्र हो.